नमस्कार मित्रांनो. एम-एस-आर-टी-सी बस रिझर्वेशन ॲपबद्दल भरपूर साऱ्या प्रॉब्लेम येत आहेत. अशा आपल्याला भरपूर सारे कमेंट आलेले आहेत. आपण जेवढ्या कमेंट आलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं रिझोल्यूशन करणार आहोत. सर्वांना जे प्रॉब्लेम येत आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ओके. सो काय कमेंट आहेत, कुणाला काय प्रॉब्लेम येत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रॉब्लेम काय यायला लागलेत पहा. पहिल्यांदा लॉग इनचा प्रॉब्लेम आलेला आहे. परत पासवर्ड सेट कसा करायचा आहे ते प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. काय करायचं आहे, बरेच जण म्हणतायत की ॲप इन्स्टॉल होत नाही आहे किंवा ॲप अपडेट होत नाही आहे. ओके. इथे प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. MSRTC रिझर्वेशन ॲप MSRTC टाकलं. ओके. इथे पहा रिझर्वेशन बस असा ऑप्शन दिसून जाईल. इथे हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर पहा इथे एक्सेप्ट करायचं आहे टिक करून. टिक केल्यानंतर पहा असा इंटरफेस ओपन होतो. ओके. सो पहा इथे आपल्याला लॉग इनचा प्रॉब्लेम येतो भरपूर जणांना. इथे काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन असतान पहा क्रिएट ॲन अकाउंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचं नाव टाकायचं आहे, मेल फिमेल असताना ते टाकायचं आहे. तुमची बर्थ डेट टाकायची आहे, जन्मतारीख. ओके. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे खाली. ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. एंटर पासवर्ड. आता इथे पासवर्ड काय सेट करायचा आहे हा पण आपल्याला कमेंट आलेली आहे. इथे पासवर्ड पहा असे सेट करायचे आहे. उदाहरणार्थ तुमचं नाव रमेश असेल तर आर कॅपिटल, बाकीचं स्मॉल, @ काय असते नंबर्स 1 2 3 किंवा तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 नंबर्स, अशा पद्धतीने हा तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. खाली तोच पासवर्ड टाकायचा आहे जो वर टाकला आहे. त्यानंतर इथे रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला असा इंटरफेस ओपन होतो. ओके. सो जी ईमेल आय डी तिथे टाकलेली आहे तेच ईमेल आय डी तिथे टाकायची आहे आणि इथे पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉग इन व्हायचं आहे. ओके. इथे लॉग इन ऑप्शनवरती असं क्लिक करायचं आहे. तरीही कुणाला जर लॉग इनसाठी ऑप्शन येत तरीही लॉग इनसाठी कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी ॲप्लिकेशन एकदा डिलीट करून परत एकदा इन्स्टॉल करून घ्यावे किंवा त्यांच्या मोबाईलच्या व्हर्जनचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके. सो त्यानंतर पहा पुढची कमेंट काय आहे ते आपण पाहूया. पुढची कमेंट आहे, दादा आपण ST स्टँडवर कसं ओळखायचं आलेली बस आपण बुक केलेली आहे, कारण कधी एकाच वेळी 2 बस आले तर कसं ओळखायचं आपली बस कोणती आहे ती. ओके. तुम्ही तिकीट काढल्यानंतर तिथे एक तुम्हाला रेफरन्स ID आणि तिथे एक तुम्हाला नंबर जनरेट होतो. ओके. सो तो घेऊन कंट्रोलकडे जायचं आहे. तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तिथे डेपोमध्ये कंट्रोलर असतात, त्यांच्याकडे ती पावती दाखवायची आहे. अदरवाईज ते या बसमध्ये कंडक्टरला जरी दाखवलं तरी ते तुम्हाला तुमची सीट आणि बस सांगतात. ओके. सो तिथे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे की एकाच वेळी 2 बस आल्या किंवा 3 बस आल्या, काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके. डायरेक्टली कंट्रोलर जर डेपोमध्ये असाल तर कंट्रोलरकडे जायचं आहे. अदरवाईज त्या बसच्या कंडक्टरकडे जायचं आहे, तो तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर पुढची कमेंट काय आहे, पासवर्ड काय टाकायचा, कसा टाकायचा, रॉंग पासवर्ड दाखवतंय. पहा पासवर्ड मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, रमेश नाव असेल तर आर कॅपिटल AMESH स्मॉल @ टाकायचं आहे. त्यानंतर काही नंबर्स असतील ते नंबर टाकायचे आहेत 1 2 3 असे प्रकारे हा पासवर्ड सेट करायचा आहे. पुढची काय कमेंट आहे, सुरतवरून बुकिंग होत नाही, का होत नाही. पहा सुरतवरून बस बुकिंग होत नाही. का होत नाही, कारण का ते बाहेरच्या राज्यात असल्यामुळे हे फक्त महाराष्ट्रपुरतं सीमित आहे. त्याच्यामुळे हे फक्त महाराष्ट्रातच बुकिंग होते. ओके. त्यामुळे ते सुरतला बुकिंग होत नाही आहे कदाचित. ओके. मी पाहिलं त्या ॲप्लिकेशनवर सुरत हे नाव दाखवत नाही आहे, त्यामुळे हे बुकिंग होत नाही. ओके. त्यानंतर पहा सोर्स नॉट फाउंड ॲज शोन. ओके. सोर्स नॉट फाउंड असं शो होतं आहे. पहा काय करायचं आहे, सोर्स का फाउंड होत नाही आहे. पहा आता तुम्हाला पुण्यामध्ये तुम्ही जर एखाद्या छोट्या गावात राहत असताल. ओके. सो तिथे तुम्ही छोट्या गावाचं जर नाव टाकत असाल तर ते छोट्या गावाचं नाव येणार नाही. पहा आता आपण इथं काय टाकलेलं आहे, सहजपूर टाकलेलं आहे, पुण्यामध्ये सहजपूर आहे, ते आपण टाकलेलं ते येत नाही आहे. पहा तिथं काय करायचं आहे, त्या रूटला जे डेपो आहे ते टाकायचं आहे. पहा इथे. ओके.
पहा इथे आपण पुणे टाकल्यानंतर जेव्हा स्वारगेट पुणे हा जो रूट आहे त्या रूटला हे गाव पडतं. त्यानंतर आपल्याला जायचं आहे कुठे, सोलापूर, कुठे असेल ते सोलापूर टाकूया आपण इथे, सोलापूर. ओके, सोलापूर. अशा पद्धतीने हे टाकल्यानंतर तुमची जर्नी किती तारखेला आहे ते इथे टाकायचं आहे. समजा उद्या जर्नी आहे 5 तारखेला, तर इथे चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. पहा अशा प्रकारे भरपूर साऱ्या बस येऊन जातात. ओके, सो त्याच्यामध्ये पहा तुम्हाला शिवनेरी, ऑर्डिनरी, शिवशाही अशा भरपूर साऱ्या बस दिसतात. ओके, त्यावरती टेप करायचं आहे. तुमचं गाव कोणतं आहे, सहजपूर. ओके, सो तुम्हाला जवळ कोणतं पडतं आहे इथे तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे. पहा इथे काय, स्वारगेट, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, थेऊर, उरुळी कांचन, बोरी, खामगाव, यवत, तुम्हाला जे काही जवळ पडतं आहे ते इथे तुम्हाला टॅप करून इथे निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला उतरायचं आहे कुठे, तुळजापूर, सोलापूर, इथे सोलापूर निवडून घ्यायचं आहे. ओके, इथे तुम्हाला सिम्पली सीट बुक करायचे आहे तुमच्या काय आहे ते. पहा इथे निळ्या कलरमध्ये जे आहेत ते बुक केलेले आहेत, गुलाबी कलरमध्ये जे आहेत ते लेडीज सीट आहेत. ओके, सो त्यानंतर पहा इथे तुम्हाला जांभळा कलर हा सिनियर सिटीजनसाठी दिलेला आहे आणि जे हे व्हाईट कलरचे जे अवेलेबल दाखवते ते जनरलवाल्यांसाठी आहे आणि जे लाल कलरचे आहेत ते हँडिकॅपवाल्यांसाठी आहे, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी हे सीट्स अवेलेबल आहेत. चला पुढची कमेंट घेऊया. कोणी हा ॲप अपडेट करू नका कारण अपडेट फालतू आहे, बस दिसत नाही. असं नाही आहे, बस दिसत आहेत. ओके, सो काय तुमच्या मोबाईलचा काय व्हर्जनचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये चालत नसेल. ओके, 50% का बुक कसं करायचं लेडीज. ओके, सो इथे लेडीजसाठी पहा इथे लेडीजवर यायचं आहे इथे. ओके, लेडीज सीट आहेत गुलाबी कलरच्या, इथे यायचं नेक्स्ट करायचं आहे. इथे लेडीजची माहिती भरायची आहे. ओके, पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला 50% जे सवलत आहे राज्य सरकारची ते तुम्हाला तिथे दिसून जाईल. ओके, सर नवीन पासवर्ड कसा तयार करायचा आहे ते पहा, तुम्हाला सांगितलं आहे मगाशीच. फॉरगेट पासवर्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनच्या टायमाला जे येतं ते. ओके, तिथे तुम्हाला ते फॉरगेट पासवर्ड तुम्ही करू शकता. त्यानंतर AC बसेस नाही दिसत आहे, फॅक्ट ऑर्डिनरी दाखवत आहे. ओके, नो इश्यू, तुम्हाला दाखवतो AC बस. पहा इथे शिवशाही दिसते तुम्हाला. तुमच्या रूटला यदा कदाचित ते बसेस अवेलेबल नसतात त्यामुळे तुम्हाला ते AC बसेस दिसत नाहीत. इथे शिवशाही पहा AC बस आहे. इलेक्ट्रिक शिवाई हे सुद्धा AC बस आहे. ओके, शिवशाही, इलेक्ट्रिक शिवाई अशा साऱ्या भरपूर साऱ्या AC बस आहेत ते तुम्हाला दिसून जातात. तुमच्या रूटला AC बस अवेलेबल नसतील त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीत. नथिंग इज शोईंग आफ्टर क्लिकिंग ऑन चेक अवेलेबिलिटी वाय. पहा इथे काय प्रॉब्लेम येतोय, मी मागाशीच सांगितलं आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकत असता त्याच्यामुळे तुम्हाला अवेलेबिलिटी दाखवत नसेल किंवा डेट ऑफ जर्नी तुम्ही नेक्स्ट डेची सिलेक्ट करायची आहे, ज्या दिवशी प्रवास करायचा आहे ते. ओके, तुम्ही जर उशिरा आजची जर तारीख हे करत असताना निवडत असताना तर त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबिलिटी दाखवणार नाही आहे. जे डेपो आहे तुमच्याजवळ तिथून ते नेक्स्ट डेपोपर्यंत हे तुम्हाला तिथे लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट केल्यानंतर गावाचे नाव दिसतात. पहा इथे कसं आपण सोलापूर केलं. पहा इथे तुमचं गाव जर इथे मांजरी पडत असेल, लोणी काळभोर पडत असेल, आपण काय केलेलं स्वारगेट ते सोलापूर. ओके, स्वारगेट आलेलं आहे, आपण हडपसरमधून बसणार आहोत. ओके, इथे हडपसर निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला सोलापूरमध्ये उतरायचं आहे, सोलापूर. ओके, सो अशा प्रकारे आपण हे निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला ते अवेलेबिलिटी दाखवेल. नमस्कार, आपला मोबाईल नंबरवरून ॲप कसे करायचे, कोणत्या ॲप सांगा मला. MSRTC रिझर्वेशन ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तुम्हाला प्लेस्टोरमध्येही तुम्हाला ॲप्लिकेशनचं नाव टाकल्यानंतर ॲप्लिकेशन दिसून जाईल. नाशिक टू अहमदाबाद गुजरात MSRTC बस बुकिंग नाही होत. ओके, बस नाही आहेत आपल्या महाराष्ट्रातून अहमदाबादला जाण्यासाठी किंवा असल्या तरीही इथून काय ॲप्लिकेशनमधून बुक होत नाही आहेत. तुम्हाला डेपोमध्ये जाऊन ते बुक करावी लागतील. हँडिकॅपसाठी कसं बुक करायचं आहे पहा. हँडिकॅपसाठी काय करायचं आहे, जसं मी मागाशी सांगितलं. ओके, इथे आपण पुण्यावरून बुक करत आहोत, स्वारगेट पुणे. ओके,
इथे तारीख उद्याची आहे 5 तारीख. ओके, शिवशाही बस आहे, ऑर्डिनरी बस आहे. समजा ऑर्डिनरी बस बुक आपण करत आहोत, स्वारगेटवरून बसणार आहोत आपण, अक्कलकोटसाठी बसणार आहोत. ओके, इथे पहा तुम्हाला लाल कलरमध्ये हँडिकॅपवाल्यांसाठी तुम्हाला हे सीट्स 4 रिझर्वेशन ठेवलेले असतात. तुम्ही याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे तिकीट बुक करू शकता. ओके, त्या नेक्स्ट करायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, तुमचं जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल, एज टाकायचे आहे. ओके, ही कन्सेशनमध्ये काय टाकायचं नाही. ओके, गो टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे हँडिकॅपवाल्यांसाठी अपंगांसाठी हे सीट बुक करायचं आहे. लॉग इनच होत नाही. काय प्रॉब्लेम येत आहे लॉग इन नाही व्हायला? पहा पुढची कमेंट आहे, मला वठारमधून पुण्याला जायचं आहे, तर त्या बस स्टँडवर जाऊन मला बस डिटेल्स मिळतील का आणि मेसेजवर गाडी नंबर मिळेल का? ओके, वठारवरून जर तुम्हाला बस मिळत असेल, बुकिंग होत असेल तर बुक करायची आहे. त्यानंतर पहा ज्या टायमिंगला बस आहे डेपोमधनं सुटती. ओके, सो तिथे तुम्हाला कंडक्टरला विचारायचं आहे, हवेली पुणे. ओके, नो इश्यू. इथे तुम्हाला काय करायचं आहे, वठारमधून बसायचं आहे. तिथे कंडक्टरला बस आल्यानंतर कंडक्टरला विचारायचं आहे. कंडक्टर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून टाकेन. ओके, लॉग इन होत नाही. लॉग इन होते दादा. त्यानंतर माझं 5 नोव्हेंबरचं न्यू व्हर्जन आहे, तर लॉग इन होत नाही. मोबाईल कोणता आहे ते एकदा चेक करा, जुन्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येतो. ओके, लिंक द्या डिस्क्रिप्शनला. ओके, लिंक देतो आहे मी डिस्क्रिप्शनला. ऑन फोन धिस ॲप इज नॉट अवेलेबल. ओके, ऑन आयफोन दिस ॲप नॉट, अरे इंग्लिश तर नटले, अरे ऑन आयफोन दिस ॲप नॉट अवेलेबल. ओके, आयफोनसाठी अजून यांनी MSRTCचं रिझर्वेशनचं ॲप्लिकेशन लॉन्च नसेल केलं, त्यामुळे ते आयफोनच्या ॲप स्टोअरला दिसत नाही आहे. लवकरच हे तुमच्या ॲप स्टोअरला मिळून जाईल. काही होत नाही, नो सर्व्हिस येत, फालतू ॲप आहे. नाही रे दादा, फालतू ॲप नाही आहे, होतं आहे ते, बट तुमच्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम असेल. बाकीच्यांच्या मोबाईलमध्ये होते, तुमच्या मोबाईलमध्ये होत नाही म्हणल्यावर. बस नंबर बुक तिकीटच्या PDF कुठे आहे? बस नंबर नसतो दादा, तो प्रिंट लागेल की ऑनलाईन तिकीट चालेल? ऑनलाईन तिकीट चालेल, प्रिंट नसली तरी चालते. ओके, काही विषय नाही आहे त्याचा. बस नंबर कसा कळेल? ओके, थांबा 1 मिनिट, माझ्याकडं आहे का तिकीट, मला पाहू द्या. नंतर आपण काही दिवसापूर्वी तिकीट बुक केलं होतं, आपल्या मोबाईलमध्ये हे तिकीट होतं. आता याच्यामध्ये भरपूर जणांचे क्वेश्चन आहेत की आपल्याला तिकीट कसं ओळखायचं, गाडी नंबर कसा ओळखायचा. पहा, इथे तिकीट नंबर दिलेला असतो. काय आहे, 5787 हा तिकीट नंबर आहे. ओके, हे तुम्ही जर डेपोमध्ये असाल तर तिथे कंट्रोलर असतो. पहा, एक ते तिकीट नंबर किंवा हे तिकीट नेऊन त्यांना दाखवायचं आहे. ते पहा, बस सर्व्हिस नंबर असतो L391. ओके, सो तिथे तुम्हाला कंडक्टरला किंवा कंट्रोलरला जर हे तिकीट दाखवलं, ओके, सो तुम्हाला ते संपूर्ण माहिती देऊन टाकतात की इथे बस आहे, हे सीट आहे तुमचं. ओके, अशा प्रकारे पहा हे तिकीट आहे. त्यानंतर पुढची कमेंट घेऊया आपण. बस नंबर कसा कळेल? ओके, सांगितलं. ऑर्डिनरी बस म्हणजे नक्की कोणती आणि रिझर्वेशन नंतर कसं ओळखायचं की आपली बस नक्की कोणती आहे? ओके, पहा, ऑर्डिनरी बस म्हणजे आपली लाडाची लालपरी, ही आपली ऑर्डिनरी बस आहे. ओके, आणि ही कशी ओळखायची? तुम्ही जर डेपो किंवा काही जवळ असेल किंवा अधूनमधून बसणार असताना तुम्ही इथे गावातनं कुठल्या तिथे पाहायचं आहे की तुमची बस काय टायमिंगला त्या गावामध्ये येते, तिथे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये दाखवते. त्यानंतर बस आल्यानंतर कंडक्टरला विचारायचं आहे, ते तुम्हाला सांगून देतात. ऑर्डिनरी आयफोनसाठी ॲप. ओके, आयफोनसाठी सध्या तरी MSRTCचं ॲप्लिकेशन अवेलेबल नाही आहे ॲप स्टोअरमध्ये, पण लवकरात लवकर हे तुमच्या ॲप स्टोअरमध्ये अवेलेबल होऊन जाईल. बस आयफोनची हेच प्रॉब्लेम आहे, अँड्रॉइडमध्ये जे ॲप्लिकेशन असते ते आयफोनमध्ये येत नाही. बस मिस झाली तर पैसे माघारी मिळतात, पण तुम्हाला ते 48 तासाच्या आतमध्ये ते तिकीट घेऊन तुम्हाला तुमच्या जिथून तुमचं डेपो आहे, बस डेपो आगार, तिथे जाऊन तुम्हाला हे तिकीट म्हणजे जे तिकीट काढलेलं आहे त्याची पावती तुम्हाला जमा करायची आहे आणि आधार कार्ड जमा करायचं आहे.
बस शो करत नाही, फालतू आहे. अरे दादा, सर्च बरोबर करत नसताना त्यामुळे ते तुम्हाला फालतू ॲप वाटत आहे. सर मला संपूर्ण एस टी बस सहलीसाठी पाहिजे तर काय करावे लागेल? सर तुम्ही जवळच्या डेपोमध्ये आगारामध्ये जाऊन भेट द्या. त्यांना सांगा की आम्हाला सहलीसाठी बस पाहिजे. ओके, सो तुम्हाला बस मिळून जाईल. तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळून जाईल. ऑनलाईन काही बस सहलीसाठी बुक नाही करू शकत आहे आपण. ओके, सो त्यानंतर पहा, नाही होत भावा, नो सर्व्हिस फाउंड दाखवत आहे. का नो सर्व्हिस फाउंड दाखवत आहे? एकदा ते ॲप्लिकेशन सेटिंगमध्ये जाऊन त्याच्या जे सेटिंग्स आहेत आणि जी स्टोरेज आहे ते क्लिअर करून पहा. तुमचं ॲप्लिकेशन चालन आणि सर्व्हिस आत्ता दाखवत आहे. मी आता तुम्हाला दाखवलं आहे कसं ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. ओके, माझ्या मोबाईलमध्ये चालते, तुमच्या मोबाईलमध्ये चालत नाही असं नाही होऊ शकत. ओके, पहा, या सर्वांच्या कंप्लेंट होत्या, आपण ह्या पूर्ण केलेल्या आहेत. सर्वांचं सोल्युशन काढलेलं आहे. ओके, अजूनही काही कंप्लेंट असतील तर सांगा, आपण त्यावर अजून एक व्हिडिओ बनवूया. आणि हो, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात.